आता दोन पावलं पुढे बघ. खाली येऊ का? ओके बस पंच नको राहू दे, आवाज येतो, राहू दे. चला बोला. साहेब उद्या काय अजितदादांनी बैठक बोलवलेली आहे नाशिकच्या लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी. नेमकी काय परिस्थिती आहे? एकीकडे भाजप आणि त्याचप्रमाणे शिंदे गटाकडनं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे, आपलंही नाव चर्चेत येत आहे. असं आहे की माझं नाव तर तुम्हीच लोकांनी चर्चेत आणलेलं आहे. हो काय अजून राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट आणि आपले फडणवीस साहेब BJP यांची अजून चर्चा सुरू आहे. बऱ्याच अंशी जे आहे बऱ्याच सगळ्या गोष्टी त्यांचं एकमत झालेलं आहे. आता ते काय एकमत झालेलं आहे, काय आहे, कुठे राग रुसवे आहेत काय, ते पुन्हा एकदा ते तपासून पाहतात आणि नंतर तो काय ते निर्णय घेतील की कुठली जागा कुणाला जायची आहे, काय करायची त्या बाबतीत. आता नाशिकच्या बाबतीमध्ये सुद्धा काय अनेकांनी सांगितलं नाशिकची जागा आम्हाला पाहिजे. काही लोक तिकडे गेले सुद्धा उमेदवारीसाठी वगैरे. मग काय नाशिकची परिस्थिती आहे, ते लढवली तर कशी काय परिस्थिती होईल राष्ट्रवादीची काय. हा सगळा जो आहे जसा BJP जे आहे गोषवारा घेत आहे किंवा शिंदे गट गोषवारा घेतं, राष्ट्रवादीसुद्धा गोषवारा घेत आहे आणि नंतर जे आहे ते सगळे तिघे एकत्र बसून जे आहे ते ठरवतील आणि मग जो कोणी उमेदवार ठरेल मग तो BJPचा ठरो, ते शिंदे शिवसेनेचा ठरो, ते अजितदादा पवार राष्ट्रवादीचा ठरो. त्याच्या पाठीमागे हे तिन्ही जे आहेत पक्ष जे आहेत हे मजबूतीनं उभं राहतील आणि निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. परंतु भुजबळ कुटुंबियांमधून उमेदवारी राहावी यासाठी आपण आग्रही आहात असं कळतंय. तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हीच आपलं काहीतरी सांगताय. मी कोणासाठी आग्रही नाही. मी जरूर पहिल्यापासून तुम्हाला हे सांगतो आहे किंवा आम्हाला शक्यतो जे आहे शिंदे गटा एवढ्या आम्हाला पण जागा द्याव्यात ही एकच मागणी केलेली आहे मी. बाकी भुजबळ कुटुंबाबद्दल जे आहे कुठेही मी तुम्हाला कधीही सांगितलेलं नाही आणि कोणालाही सांगितलेलं नाही. साताऱ्याची जागा ही भाजप लढवणार आहे, ती राष्ट्रवादी काँग्रेस होती, त्याच्या बदल्यात एखादी जागा आपल्याला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसला, अशी एक चर्चा आहे. आहेत ह्या चर्चा. काय काही गोष्टी ज्या आहेत ह्या एकूण देवाणघेवाण जी आहे कॉन्स्टिट्युएन्सी मतदारसंघाची झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय कधी काय असतं की कोणाकडे उमेदवार नसतो चांगला, मग उमेदवार देतात किंवा पक्ष पाहिजे असतो, पक्ष ते आपसामध्ये बसून जे आहे ते ठरवतात. एकूण काय तर या महायुतीचे जे आहे जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत काय हा सगळ्यांचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं एकमत घडवण्याचे प्रयत्न आहेत. आणि मग कुठे काही सुधारणा करायची असेल तर ती सुधारणा पण करण्यात येते. आपण मध्यंतरी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, समीर भाऊ होते, आपण होता, नेमकी त्यावेळेला नेमकी काय मागणी होती किंवा काय चर्चा त्या या सगळ्याची? अहो आम्ही गेलो तर आम्ही मुख्यमंत्र्यांना कसं काय सांगू. आम्हाला जर काय सांगायचं असेल राजकारणाचं तर ते अजित पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल आम्ही सगळे एकत्र बसून ठरवू. त्यांच्याकडे गेलो होतो कारण त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे आणि नगरविकास खात्याकडे सिडको ही संस्था आहे आणि त्या सिडकोमध्ये आमचा एक शाळेचा प्लॉट जो आहे आम्ही घेतलेला आहे काही वर्षापूर्वी, त्याचे काही प्रश्न निर्माण झाले होते तर ते सोडवावेत यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. बाकी कुठल्याही त्याच्यामध्ये राजकारण वगैरे काही नव्हतं. तुमच्या त्या भेटीने शिवसैनिक अस्वस्थ झाले आणि त्यांनी पुन्हा शिंदेंना जाऊन भेटले. असं आहे की शिवसैनिकांनी काही अस्वस्थ होण्याचं कारण नाही. त्यांना मला सांगायचं की मी पण जे आहे तुमच्यामधूनच इथपर्यंत आलेलो आहे किंवा अनेक शिवसैनिक जे आहेत माझ्याबरोबर जे आहेत साथीदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, सहयोग म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी काय नाराज व्हायचं काही कारण नाही.
कारण मुख्यमंत्र्यांकडे आता महत्त्वाची जे खातं आहे सगळं नगरविकास, त्याच्यामध्ये सिडको, त्याच्यामध्ये अनेक काही खाते आहेत काय, तर ह्या कामासाठी जावंच लागतं ना. सामाजिक न्यायाचं सुद्धा त्यांच्याकडे जावंच लागतं. तर त्या दृष्टीने आम्ही गेलो होतो, बाकी त्याचं काय. दोन पक्षांमध्ये जे आणि ते आलो की 2-4-5 मिनिटात बाहेर आलो. एवढं लोक कोण बाहेर येतं काय. राजकारण म्हणजे ते चालतं तास 2-2 तास 4-4 तास. दोन पक्षांमध्ये जी काही उमेदवारीवरून भांडण सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्यासारख्या अनुभवी नेत्याचं जर नाव पक्षांनी दिलं तर आपली तयारी आहे का लोकसभा निवडणूक लढवायची? असं आहे की जर तरच्या प्रश्नाला राजकारणामध्ये उत्तर नसतं, हे सगळे हायपोथेटिकल क्वेश्चन्स असतात. त्याला कसं काय आम्ही उत्तर देणार, असं झालं तर तसं होईल का, तसं झालं का तसं होईल का. आणि एक आहे की त्या दोन पक्षामध्ये काही भांडणं असंही मी मानत नाही. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाला ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न करावा लागतो. त्याप्रमाणे सगळे प्रयत्न करतात, तिन्ही बाजूचे लोक प्रयत्न करतात. त्यामुळं ते चालू आहे. त्याच्यात भांडण आहे असं म्हणायचं काय कारण आहे. मतप्रदर्शन करणं याला भांडण कसं काय म्हणता येईल. नाही, पण राष्ट्रवादी जो दावा करते नाशिकची जागा मिळायला पाहिजे त्याच्यासाठी कॅन्डिडेट तुम्ही असू शकता का? हे पहा परत आहे, एक तर ते नाशिक जे आहे ते आमच्याकडे आली पाहिजे. नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे मग आमच्यातले अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात, त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमताने ठरवतील की कोण आहे ते. आजच कसं सांगणार, एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मला डोळ्यासमोर ठेवून ते मला प्रश्न विचारला तर कसं काय होईल. त्याला म्हणून तर म्हटलं ना, जर त्याच्या प्रश्नाला कसं उत्तर, जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही ही जागा सुटली का आम्हाला, तोपर्यंत पुढचे काही चर्चा होत नाही ना. कोणाचा प्रश्न उत्तर महायुतीमध्ये मनसे सहभागी झाल्यामुळे नाशिकच्या जागेचा पेच निर्माण झाला असं वाटतं. मनसेमुळे कुठेही पेच प्रसंग निर्माण झालेला नाही. मनसेमुळे महायुतीची निश्चितपणे जे आहे शक्ती वाढणार आहे, एवढंच मी सांगतो काय. आणि ते कुठे अडचण करण्यासाठी आमच्याबरोबर आलेले नाहीत काय. आणि पोक्त असे त्यांचे नेते आहेत, राज ठाकरे वगैरे काय, त्यांना सगळं माहिती आहे की काय पाहिजे आहे काय नाही ते. आणि वरच्या पातळीवर ते चर्चा करतात. मी कसं काय त्याच्यावर बोलू. पण त्यांच्यामुळे पेच प्रसंग झाला या गोष्टीला काहीही अर्थ नाही. मध्यंतरीच्या काळात नाशिकची देखील जागा त्यांना मिळेल अशी. आता असे अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या आपणच सुचवत असतो मीडियामधून काय. हा मागतो जागा, तो मागतो जागा, हा नाराज आहे, तो नाराज, याला मिळालंच आहे, आता होणारच आहे. हे सगळे आपणच सगळ्या ज्या सगळ्या गोष्टी सांगतात. कित्येक वेळा ते आम्ही ते सजेस्टिव्ह आहे असं समजून जो आहे त्याचा विचार करतात काय. असं काय नाही. तुम्हाला सुद्धा जसे कार्यकर्ते सजेस्ट करतात, सुचवतात, तसं तुम्हाला सुद्धा सुचवण्याचा अधिकार आहे ना. आज साहेब महादेव जानकर परभणीतून आपल्या पक्षाच्या कोट्यातून जागा पाहिली झाली. हा असं चाललंय. माझी पण त्यांची चर्चा झालेली आहे. परंतु एक आहे की महादेवराव जानकर हे महायुतीकडून निश्चितपणे निवडणूक लढवतील अशी माझी खात्री आहे. आणि मग ती जागा कोणी त्यांना द्यायची, राष्ट्रवादीने द्यायची, त्याने द्यायची, यांनी द्यायची, हे सगळ्याचा उलगडा जे आहे 1-2 दिवसात होईल. प्रचार करताना घड्याळ चिन्हासमोर न्याय प्रविष्ट असं लिहायचं असं कोर्टाने म्हटलंय, पण तटकरे म्हणतात की ते फक्त एकदाच पेपरमधनं प्रसिद्ध करायचं. नेमकं काय केलं आता त्याचं क्लॅरिफिकेशन जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्येच आपल्याला मिळू शकेल. परंतु आपण पाहिलं असेल की मागच्या 1-2 दिवसापूर्वी जवळपास सर्व वर्तमानपत्रांमध्ये, प्रमुख वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात आम्ही दिलेली आहे की आम्हाला घड्याळ चिन्ह वगैरे मिळालेलं आहे. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये सध्या लिटिगेशन चालू आहे आणि वगैरे वगैरे जो आहे तो महिना जो आहे तो वाचलेला आहे. तर म्हणजे ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याची अंमलबजावणी जी आहे ती आपण केलेली आहे. आता पुढे आणखीन काय करायचं ते तिथे वकील बघतील काय करायचं. सर, आपके समर्थकों ने आपके टीजर रिलीज कर दिया है भावी खासदार करके. हाँ. और दूसरी ओर जो है हेमंत गोडसे मुंबई में जाके शक्ति प्रदर्शन कर रहे हैं. बीजेपी के लोग जो है नासिक की जगह को लेकर मीटिंग कर रहे थे. क्या प्रेशर टैक्टिक्स है या क्या है, आप क्या बोल रहे हो? देखिए, पहला तो सवाल ये है आपका कि हमने कुछ मांग की है और हम उसके ऊपर डटे हुए हैं, ऐसी कोई भी बात नहीं है. और पर्सनली अगर आप व्यक्तिशः बोले कि भुजबल, तो मैंने ऐसे कोई भी जो है शर्त
ना रखी है ना मांग की है। पहले तो ये जगह किसके पल्ले में जाती हैं ये हमको देखना होगा। अब हमारे जो है महायुति के बीजेपी है, शिंदे शिवसेना है या अजित पवार राष्ट्रवादी, ये बैठकर जो है कौन सी जगह कहाँ जा रही है ये तय करेंगे। अब वो होने के बाद फिर कौन होगा वहाँ का उम्मीदवार, वो पार्टी जो है वो तय करेगी। अच्छा, जहाँ तक आप बोल रहे हैं कि झगड़ा कोई भी नहीं कर रहा है। हर पार्टी को ऐसा लगता है कि हमारा ये एक कार्यकर्ता है, नेता है, वो लड़ने लायक है और जीतने लायक है तो मांग करता है। इसका मतलब ये नहीं कि कोई झगड़ा है। ना बीजेपी शिंदे गठ ना राष्ट्रवादी, ऐसा कोई आपस में झगड़ा नहीं है। ये तो होता है इलेक्शन में, जब टिकट जो है बटी जाती है तो सब अपने अपने समर्थक जो है जाते हैं और मांग करते हैं। और ये भी तो है, जब तक मांग नहीं करेंगे तो नेता लोगों के ध्यान में आती भी नहीं कई बार कि भाई क्या चाहते हैं लोग। तो ये तो होता है, तो ये कुछ नई बात नहीं। आज मैं कितने साल से जो है इलेक्शन लड़ रहा हूँ, करीबन 70 साल से, 1970 साल से। तो ये होता है सब जगह, कोई गाड़ियाँ भर कर लेके जाता है, कोई क्या है, कोई कैसा है, फिर अपनी अपनी बातें जो अपने नेता के सामने रख देते हैं। भाजपने धनगरांना आरक्षणाचा वायदा केलेला आहे असा आरोप नाना पटोलेंनी केला आणि दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच एका कार्यकर्त्याने कोर्टात या विरोधात याचिका केली आहे। त्यामुळे सत्ताधारीच अशा पद्धतीने, मला काय माहिती, काय ऐकलेलं नाही, कोण गेलं कोर्टात, त्याच्यावर कोण काय, त्याच्यावर मी काय उत्तर देऊ। सर आपने कहा बातों में कि हमें शिंदे को की जगह मिले उतनी ही राष्ट्रवादी को मिले। हाँ हाँ, अच्छा है मांगना तो, और देखिए भाई मांग तो करनी चाहिए ना। अरे हम पुलिस के पास जाएंगे और बोलेंगे हमको तोप चाहिए, तो वो तो बोलेगा जो एसपी, अरे भाई तोप काय के लिए मांग रहा है, मैं कहाँ से दूँ, अगर पिस्तौल मांगता था तो मैं देता था, तो वही तो चाहिए। नासिक और सातारा की जगह रहेगी, क्लेम किया हुआ है। नासिक और सातारा की जगह को भी क्लेम किया हुआ है राष्ट्रवादी ने। हाँ बिल्कुल किया, बिल्कुल किया। थैंक यू। ठीक है, बहुत बहुत शुक्रिया। और आपको जो होली की भी शुभकामनाएं। और ये अभी रंग पंचमी आएगी ना, 5 दिन के बाद हाँ? शनिवारी। शनिचर को आ रहे, बस आप बस सब लोग रंगारंग कार्यक्रम हो जाए और अपने जो है ना ये आयुध जो है ना ये उसको संभाल पानी में नहीं धन्यवाद। हाँ ये लीजिए, मैं तो मैं उधर क्या बोलता हूँ तुम लोग वहाँ सुन रहे कोणाचं आहे नाही नाही कशाला तू दिलं ना तेच ठेवलंय, नाव येतं नाही नाही म्हणून ते त्याच्यावरून बाजूला गेलं की हे आपलं मूळ लक्ष नाही सोडायचे आयुष्यात हे घराला लाजायचं नसतं आयुष्यात. जे लाजलं संपला